जळगाव जिल्ह्यामध्ये अमळनेर तालुक्यात अमळनेर शहरामध्ये साहित्य संमेलन होतं। त्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं सुमित्राताई महाजन येणार होत्या, माजी लोकसभेच्या स्पीकर, सभापती। आणि त्या कार्यक्रमाला राज्याच्या वतीनं मला आणि देवेंद्रजींना बोलवलेलं होतं, पण देवेंद्रजींना सध्या दिल्लीमध्ये काम निघाल्यामुळं मी, दीपक केसरकरजी, अनिल भाईदास पाटील, गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन आम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून तिथं उपस्थित होतो। तो कार्यक्रम झाला त्याच्या आधी मी सकाळी लवकर आलो, तेव्हा पाडळसे धरण हे विशेषतः जळगाव जिल्ह्याला आणि आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या काही तालुक्याला आणि आपल्या धुळे जिल्ह्यातल्या काही तालुक्यांना वरदान ठरणारं अशा प्रकारचं पाडळसे धरण आहे। परंतु काही अडचणीमुळे ते लांबलं। अजूनही त्याच्यामध्ये जमीन ॲक्वायर करण्याचं थोडं बहुत काम बाकी आहे आणि त्याबद्दल देखील आम्ही सगळी काल चर्चा केली। आणि ते झाल्यानंतर संध्याकाळी डॉक्टर अभिजित मोरेंनी नंदुरबारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवकांचा मेळावा आणि काही पक्षप्रवेश ठेवलेले होते आणि त्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला मी रात्री नंदुरबारला हजर होतो आणि त्याच्यानंतर रात्री मी मुक्कामाला धुळ्याला यायचं ठरवलेलं होतं। इर्शाद जागीरदार, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे शहरामध्ये काम करणारे सहकारी यांनी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मला शहराला येता तर ऑफिसला भेट द्या। माझ्याकडे वेळ नव्हता, कारण काल मी किरण पाटलांच्याकडं उशिरापर्यंत होतो। तिकडनं आल्यानंतर त्यांना सांगितलं होतं की मी सकाळी 6:30 पावणे 7ला येईल। माझी सकाळची सुरुवातच लवकर होत असते, तरी अतिशय उत्साहाने कार्यकर्ते, मला वाटलं नव्हतं की इतक्या मोठ्या संख्येने सकाळी कार्यकर्ते 6:30 वाजता हजर राहतील। परंतु तरुणांचा उत्साह, जोश, अनेक ईर्ष्या मनामध्ये घेऊन हे सगळे सहकारी, इर्शाद असेल, बाकीचे सगळे असतील, आमच्या महिला अध्यक्ष असतील, सगळेच माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जीवाभावाचे सहकारी यांनी इथं आल्यानंतर आया बहिणी पण बऱ्याचशा उपस्थित होत्या, भगिनी वर्ग, पुरुष मंडळी पण होती आणि तरुण वर्ग पण आहेत, तुम्ही स्वतः बघतायच। आणि त्यांनी इथं स्वागत केलं। एक चांगल्या प्रकारचं ऑफिस हे हार्ट ऑफ द सिटी धुळे शहरामध्ये त्यांनी उघडलेलं आहे आणि साहजिकच कार्यकर्त्यांना वाटतं की आम्ही पक्षाकरता, नेत्यांच्याकरता काम करतो, तर शहरामध्ये याच्यापैकी कुणी आलं तर ऑफिसला भेट द्यावी आणि त्याच्यातनं कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतो, त्याच्यातून एक एकजूटपणा येतो। ह्याच उद्देशाने मी ऑफिसला भेट देण्याचं ठरवलं आणि इथं आलो। आपण पण काही जण मला म्हणाला की इतक्या सकाळी सहसा आम्हाला कधी उठून बाईट घ्यायला संधी मिळत नाही किंवा इतक्या सकाळी काय आम्हाला अशा प्रकारचं काम लागत नाही, पण गेले वर्षानुवर्ष माझी सकाळची सुरुवात ही सकाळी 6 किंवा 6:30लाच कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर सुरू होते। कारण अजून इथून गेल्यानंतर मला एका ठिकाणी जायचं आहे। माझा OSD आहे विकास पाटील, त्याचं धुळे एअरपोर्टच्या शेजारीच घर आहे, तिथं जाऊन थोडा वेळ 5-10 मिनटं तिथं मी त्याला तिथं व्हिजिट देणार आहे आणि नंतर धुळे एअरपोर्टवरून डायरेक्ट लातूरला जाणार आहे, लातूरहून डायरेक्ट सोलापूरला जाणार आहे। सोलापूरला आज शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्षांनी पण काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, मी तिथं आढावा बैठक पण लावलेली आहे आणि संध्याकाळी पण पक्षाचे तिथे मेळावे आहेत, असा भरगच्च कार्यक्रम आहे। काल रात्री मी आल्यानंतर मी इथले मुख्य कार्यकारी अधिकारी, इथले कलेक्टर, इथले CEO आणि इथले DPO, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर आणि आपले धुळे महानगरपालिकेचे कमिशनर लेडी आहेत, त्या दोघी लेडी आहेत, DPO आणि आपल्या आयुक्त, त्या दोघींशी पण बोललो आणि हे तिघं SP, कलेक्टर आणि CO यांच्याकडनं पण आढावा घेतला, काय परिस्थिती आहे, पाण्याचं काय पोझिशन आहे, कारण यंदा पाऊस काळ आपल्या महाराष्ट्रात कमी जास्त झालेला आहे आणि त्याच्यामुळं काय परिस्थिती आहे। तर त्यांनी अक्कलपाडा हे आपलं जे धरण आहे, मागच्या काळामध्ये मीच त्या धरणाला बऱ्यापैकी मदत केलेली होती। मला किरण शिंदेंनी, काही सहकाऱ्यांनी असं सांगितलं, त्याच्यामध्ये सुरेश होता, इर्शाद होता, सगळे सहकारी होते की दादा त्यामध्ये
सगळी जमीन अजून पाण्याखाली जाणारी ॲक्वायर न केल्यामुळं निम्मच धरण भरतंय आणि निम्म धरणाचं पाणी सोडावं लागतं कारण जमीन ताब्यामध्ये नाही आहे. वास्तविक धरण पूर्ण झालंय. आज जर आपण धरण अजून जी काही जमीन ॲक्वायर करावी लागते, भूसंपादन करावी लागते, ती आपण केली, त्यांचा मोबदला शेतकऱ्यांना दिला, तर उद्याच्या जूनमध्ये देखील येणाऱ्या आपल्याला 100% पाणी अडवता येईल. आणि आज आपल्याला पाण्याची गरज आहे, कारण धुळेमध्ये पाठीमागच्या काळामध्ये तापी नदीवरून एक सोर्स घेतला होता शहराला. तो जरा लांबचा सोर्स असल्यामुळे लाईट बिल जास्त होतं असं येतंय, असं आयुक्तांचं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट, अक्कलपाड्यावरून जे पाणी आणलेलं आहे ते ग्रॅव्हिटीने येतं, त्याच्यात दुप्पट वाढ करण्याच्याकरता आपण प्रयत्न केला तर आज 2 दिवसांनी शहराला जे पाणी मिळतं ते किमान रोज मिळायला मदत होणार आहे. असे अनेक प्रश्न. काल इथं प्रशासकीय इमारत नाही आहे. कलेक्टर ऑफिस, कलेक्टर म्हणले की तो प्रस्ताव पाठवला, काहीतरी 65-70 कोटीचा प्रस्ताव आहे. इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे. व आता मार्च इयर एंडिंग आलं आहे, तुमचे डिस्ट्रिक्ट प्लॅनचे पैसे खर्च झाले का, ज्याला आपण DPC म्हणतो, आणि बाकीच्या काही तुमच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांनी क्रीडा संकुलाच्या बद्दल काही गोष्टी बोलून दाखवल्या. त्याच्याकरता निधी आहे पाहिजे म्हणून सांगितलं. इमारतीकरता प्रशासकीय त्याला निधी पाहिजे म्हणून सांगितलं. काही बाबतीमध्ये आता ती मॅरेथॉन मधून त्यांनी काही सुरू केलेली आत्ता पण पुढं घेत आहेत. त्याच्यातून धुळेवासियांना नदी साफ करणं, इतर पर्यावरणाचा विचार करण्याच्या करता असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. आणि मला आयुक्त पण म्हणत होत्या की बाबा जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जास्तीचं लक्ष घातलेलं असल्यामुळं आता आम्हाला सगळ्यांना एकत्रपणे काम करायला एक मदत होतीये आणि ती चांगली बाब आहे. कायदा सुव्यवस्थेच्याबद्दल देखील मी SP-ना विचारलं, त्यांना वाहनाची काही कमतरता आहे का, रेव्हेन्यूला वाहनाची काही कमतरता आहे का. साधारण राज्य सरकारनी ज्या काही गोष्टी प्रशासनाला जिल्हा चालवत असताना द्यायच्या असतात, किती टँकर चालू आहे. आत्ता फक्त सिंदखेडमध्ये एक टँकर चालू आहे, पण ते म्हणले दादा पुढं मागणी येईल तशा पद्धतीनं टँकर आम्ही चालू करू. सुदैवाने नंदुरबारचे पालकमंत्री आहेत, तेच आपत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री आहेत, जवळच आहे आपल्या अमळनेरला. तर त्यांना पण सांगून काही जी मदत लागेल ती संपूर्ण मदत धुळेवासींना देण्याच्या बद्दलच्या सूचना या माझ्याकडनं सोमवारी देण्यात येतील. आणि ज्या गोष्टी हे जमीन ॲक्वायर करायला लागणारा निधी, पाडळसेचा पण तो वेगळा आहे, तो जळगाव जिल्ह्यातला आहे, परंतु धुळ्याच्या बद्दलचा अक्कलपाड्याचा आणि इतर काही गोष्टी स्वच्छतेच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्या धुळ्यामध्ये शहरामध्ये नवीन घरं झाली पण त्याच्या नोंदीच झालेल्या नाही आहे. तर एक नवीन सिस्टीम आलेली आहे, ड्रोनच्याद्वारे प्रत्येकाचं घर, तुमचं माझं घर किती वाढलं आहे, किती आहे, त्याची साईज किती आहे, थोडासा खर्च आहे, पण तो अनेक शहरं त्याच्याबद्दलची माहिती घ्यायला लागलेत आणि काही हजार बांधकामं, घरं ही रेकॉर्डवर नाहीत, परंतु त्यांना आपण सुविधा देतो. ती रेकॉर्डवर आणून शेवटी जो मिनिमम टॅक्स आहे तो टॅक्स दिल्याशिवाय निधी येत नाही, निधी जमा झाल्याशिवाय आपल्याला डेव्हलपमेंट करता येत नाही. आणि इतर पण लाईटचा काय परिस्थिती आहे. मी त्यांना सांगितलं की आता बहुतेक ठिकाणी सोलर पॅनल बसवायला सुरुवात करा, जेणेकरून त्या ऑफिसेसचा विजेचा जे बिल आहे ते कमी होईल. आणि आम्ही DPCला जो निधी देतोय त्याच्यामध्ये सांगितलंय महिला बालविकासला किती द्यायचा, पोलीस खात्याला किती द्यायचा, शालेय शिक्षणाला किती द्यायचा, असं साधारण 24% निधी नाविन्यपूर्णाला किती द्यायचा. तर अशी काल लोकप्रतिनिधी कोणी नव्हते, पण मी साधारण तासभर त्या सगळ्यांना घेऊन बसलो होतो सर्किट हाऊसला गेल्यानंतर आणि सगळ्यांनी चांगली माहिती दिली. त्यांनाही राज्याकडनं मदतीची गरज बोलण्यातनं मला जाणवली आणि ती रास्त आहे. त्या प्रकारे राज्याचा अर्थमंत्री, नियोजन मंत्री म्हणून मी लक्ष घालायचं ठरवलेलं आहे. आपण NDRF, SDRF ह्याही
गोष्टी स्टँडिंग ऑर्डर केंद्र सरकारच्या असतात. आपल्या राज्यामध्ये 40 तालुके हे दुष्काळी जाहीर झालेले आहेत. आपल्यामध्ये बाकीचं मंडल आयोगाची जी अंमलबजावणी असते, सॉरी मंडळ मी चुकून मंडळाची ते मंडळं पण आपण त्याच्यामध्ये काही इन्व्हॉल्व केलेली आहेत आणि त्यांना स्टँडिंग ऑर्डर दिलेले आहेत. तिथं कुठलीही अडचण नाही. अजून साखर कारखाने सुरू आहेत, त्याच्यामुळं वाडं जे उसाचं असतं ते अवेलेबल आहे. काल मी अमळनेरवरून इकडे येत होतो, त्यावेळेस मी बघितलं काही भागामध्ये पिकं पण बरी दिसत आहेत. म्हणजे मला मका, हरभरा, गहू अशी काही पिकं दिसली. कापूस तर जवळपास शेतकरी वर्गाचा निघालेला आहे. पण ह्या पद्धतीने परिस्थिती आहे. ज्यावेळेस लोकांना छावण्याची गरज असेल, छावणी सुरू केल्यावर लोकांनी जनावर पण आणून ठेवली पाहिजे. अशा वेळेस आपण लगेचच ते करू शकतो. आत्ता फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे आणि उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आचारसंहिता जी लागेल त्याचा कुठलीही अडचण ह्या कामाला येऊ नये अशा प्रकारचं नियोजन राज्य सरकारने केलं. एकाने बोललं कुठे काल रात्री हे सगळं मी अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर 12-12:30ला मला एक फोन आला तिकडनं. माझ्या कार्यकर्त्याचा आला. मी नंतर जरा माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आमदारांचं फोनवर देखील जी 24 तास का कोणीतरी दाखवतं ते चॅनल, आणि तेही मी बघितलं. वास्तविक काय नक्की तिथं घडलंय आणि तो अतिशय म्हणजे वैतागलेला माणूस कसा बोलतो तशा पद्धतीनं काही त्याचं वक्तव्य चाललेलं होतं. वास्तविक सत्ताधारी असो विरोधक असो कुणीही लोकप्रतिनिधींनी जे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे, कायद्याने घटनेचं राज्य असतं, त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही याबद्दलची खबरदारी सरकार म्हणून राज्यकर्ते घेत असतात. त्यावेळेस सरकारमधल्या प्रत्येक आमदारांनी संबंधितांनी हे व्यवस्थितपणेच वागलं गेलं पाहिजे. परंतु त्याच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी आल्यात. त्या रात्री उशिरा मला त्या समजल्यात आणि सकाळी तुमच्यासमोर आलं. वास्तविक कुणीही अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता कामा नये. कायदा हा शेवटी सर्वश्रेष्ठ आहे, सगळ्यांना समान आहे. कॉमन मॅन असेल किंवा वरच्या पदावर कुणी बसलेला असेल तरी देखील त्यांना सगळ्यांना नियम कायदे सारखे आहेत. वास्तविक कुणाच्याबद्दल कुणाची माझी तक्रार असेल तर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे, रीतसर 2 त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि पोलीस स्टेशनच्याच आवारामध्ये हे सगळं घडलेलं आहे असं प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे. मी अजून आज सकाळी पण 1-2 फोन लावले होते पण ते संबंधित मला अवेलेबल झाले नाही. मी त्याच्याबद्दल मेसेज टाकलेले. मला ज्यावेळेस तिकडनं अधिकची माहिती मिळेल त्यावेळेस मी रात्री म्हणजे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांच्याशी पण बोलणार आहे. मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचं काल एक छोटं ऑपरेशन डोळ्याचं झालेलं आहे, त्याच्यामुळे ते काल कुणाला अवेलेबल नव्हते. म्हणजे विश्रांती घ्यायला डॉक्टरांनी त्यांना सांगितलेली होती. पण आज देवेंद्रजींशी आणि बाकीच्यांशी बोलून नक्की काय झालंय, एवढ्या टोकाचे मजल का त्यांनी मारली, इतका TV चॅनलला पण त्यांनी फोनवर काही संभाषण जे केलं ते पण कायद्याला धरून अजिबात नव्हतं हे माझं स्पष्ट मत आहे. माढ्यामध्ये एक मिनिट पत्रकार मित्रांनो, मी तुम्हाला एवढी व्यवस्थित माहिती देतोय, काय देतोय. आता आपला महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत आहे. कुठंतरी काहीतरी कुणाचं तरी त्यांच्या पार्टी अंतर्गत चाललेलं असेल, त्याला मी काय उत्तर द्यायचं. ते दोघंही एक भाजपचे खासदार आहेत आणि एक भाजपचे आमदार आहेत. भाजप सक्षम आहे ना, आज देश पातळीवर काम करणारा पक्ष आहे, मोठा पक्ष आहे, अनेक राज्यात त्यांचं सरकार आहे. NDAच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. आम्ही नरेंद्र मोदी साहेबांचं व्हिजन आणि त्यांचं नेतृत्व हे बघून
आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, विकासाच्या करता घेतला. आता वेगवेगळ्या भागात काही त्या पक्षांतर्गत काही गोष्ट असेल तर ती पक्षांतर्गतच सोडवण्याच्या करता त्यांचे सगळे मान्यवर चंद्रशेखर बावनकुळे असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, ते सक्षम आहेत, ते त्याबद्दलचा निर्णय घेतील. बाबा सिद्दीकी यांना आपण राज्यसभेवरती घेण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या बाबा सिद्दीकी या मीच आपल्याला सांगू का, त्या सगळ्या बाबतीत तुम्ही अंदाजे पेरतात. काल एक बातमी तुम्ही लोकांनी, तुम्ही ॲक्च्युली नाही, अशी पण मीडियामध्ये चालली की एक कोणतरी व्यक्ती म्हणले भुजबळ साहेब असे भाजपात. भुजबळ साहेबांनी स्वतः नाकारलेलं आहे. आता एखाद्या व्यक्तीनी काहीतरी कुणाच्या तरी बरं बोललं तर त्याच्यात काहीतरी त्याला आधार असला पाहिजे ना. जबाबदारीनं आम्ही लोकांनी बोललं पाहिजे. आज मीडियाचं काम करत असताना आम्ही कार्यकर्त्यांनी, आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या सहकाऱ्यांनी किंवा कॉमन नागरिकांनी पण व्यवस्थितपणे त्या ठिकाणी काम केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.